भिंतीवर लटकवायचं घड्याळ हवं असेल तर एकेकाळी अजंता हाच विश्वसनीय ब्रँड होता। हा ब्रँड सुरू करणारे ओढवजी पटेल यांना तर भिंतीवरील घड्याळाचे पितामह म्हणतात, कारण त्यांनीच भारतीयांना अशा मोठ्या घड्याळाची सवय लावली। त्यांनी फक्त घड्याळच नाही तर अजंता ऑरपॅट समूहातर्फे कॅल्क्युलेटर, इमर्जन्सी दिवे, इस्त्री, ब्लेंडर, पंखेही बनवले। एका शाळा मास्तरासाठी हा प्रवास खूपच मोठा होता आणि म्हणूनच तो रंजकही आहे। जाणून घेऊया अजंता घड्याळाचा प्रवास। ओढवजी पटेल गुजरातच्या मोरबी इथं एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले। लहानपणी त्यांना वैमानिक होऊन विमान उंच उडवायचं होतं, पण जुन्या विचाराच्या कुटुंबात आधी BSc हो असा सल्ला त्यांना देण्यात आला आणि नंतरही वैमानिकाचं शिक्षण घेण्यासाठी घरून पैसे मिळणार नव्हतेच। सगळ्यांनी मिळून त्यांचा विचार हाणून पाडला आणि त्यांना गावच्याच शाळेत शिक्षक म्हणून चिकटवलं, अक्षरशः चिकटवलं। पण ओढवजींचे विचार आधीपासूनच धावणारे होते, म्हणूनच त्यांना विमान चालवायची ओढ असावी बहुतेक। शिक्षक म्हणून नोकरी करण्यात आपलं आयुष्य खर्ची घालायचं नाही हे त्यांनी आधीच ठरवलं होतं, पण तरीही 27 वर्ष ते ही नोकरी करत होते। त्यातच कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढत गेल्यावर घरी आर्थिक चणचण निर्माण झाली होती। लग्नानंतर 6 मुलं झाली आणि शेतीत उत्पन्न बेताचंच होतं। मग ओढवजींच्या मूळ विचारांनी पुन्हा उचल खाल्ली। भरपूर पैसे मिळवले पाहिजेत, असं काहीतरी केलं पाहिजे असं त्यांचं मन त्यांना सांगत होतं। आपल्या मोरबी गावातच ते सगळ्यांशी भरपूर गप्पा मारायचे। कुठला व्यवसाय करता येईल याचा आढावा त्यांना घ्यायचा होता, कारण पैसे कमवायचे तर नोकरी नाही धंदा सुरू करायला हवा होता। अखेर एके दिवशी मित्रांचा एक घोळका भिंतीवर लटकवण्याच्या घड्याळाविषयी बोलताना त्यांना दिसला। ओढवजींनीही कान टवकारले। त्या काळात बहुतेक भारतीयांकडे घड्याळच नव्हती आणि जी होती ती वजनदार चावीची घड्याळ होती। आता भिंतीवर मोठं घड्याळ लटकवण्याची फॅशन हळूहळू सुरू होत होती। मित्रांना कल्पना पसंत होती, पण त्यात पैसे गुंतवायला ते फारसे तयार नव्हते। पण ओढवजींना मात्र ही कल्पना ऐकता क्षणीच आवडली आणि त्यांनी पैसे गुंतवायची तयारीही दाखवली। त्यांच्यातील शास्त्राच्या शिक्षकानं घड्याळांविषयीची सगळी माहिती काढली, तशी त्यांना यशाची खात्रीच वाटायला लागली आणि मग 1971 मध्ये ओढवजी आणि काही मित्रांनी मिळून एका भाड्याच्या जागेत अजंता ट्रान्झिस्टर क्लॉक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरू केली। ते साल होतं 1971। त्यानंतर बरेचसे भागीदार गळाले, पण ओढवजी त्या कल्पनेवर कायम राहिले। इतकंच नाही तर त्यांनी तंत्रज्ञान वाढवलं आणि विकसितही केलं। 2012 मध्ये मोरबी इथंच ओढवजींचा मृत्यू झाला, तेव्हा अजंता ऑरपॅट समूह म्हणजे 1200 कोटींची कंपनी बनलेली होती। कंपनीकडे 4500 कर्मचारी होते आणि भारतात 50,000 रिटेल दुकानात अजंताची विक्री सुरू होती आणि 45 देशांमध्ये माल निर्यात होत होता। ओढवजींना त्यांच्या मुलांनीही उद्योग वाढवायला मदत केली। आपल्या उत्पादनांचा शास्त्रशुद्ध अभ्यास, त्या क्षेत्रात सुरू असलेल्या जागतिक घडामोडींचं आकलन, उत्पादनात सतत केलेले बदल, लोकांची आवड लक्षात घेऊन आणलेली नवनवीन डिझाईन्स यामुळे अजंता ब्रँड आता मोठा झालाय। एक उदाहरणच सांगते। सुरुवातीला ओढवजी इतरांसारखीच चावीची आणि वाइंडनिंगवाली घड्याळं बनवायचे। त्यासाठी लागणारी स्टीलची प्लेट जपानमधून आयात करावी लागायची। 1974 साली ते आपला मोठा मुलगा प्रवीणला घेऊन जपानला गेले होते। काही दिवस तिथे थांबून त्यांनी घड्याळ उद्योगाची माहिती करून घेतली आणि तिथे त्यांना शोध लागला क्वार्ट्सवर चालणाऱ्या घड्याळांचा। त्यांच्यातला शिक्षक खुश झाला, तेव्हाच त्यांनी क्वार्ट्सची घड्याळं उचलली आणि लागलीच ते भारतात बनवण्याचा निर्णय घेतला। क्वार्ट्स घड्याळांची रचना सोपी होती, ती अचूक होती आणि त्यांचा देखभाल खर्चही अगदी कमी होता। बॅटरी बदलली की झालं। ओढवजींनी लगेच 1975 मध्ये भारतात पहिलं जनता घड्याळ आणलं। कंपनीचं हे पहिलं क्वार्ट्स घड्याळ होतं। एकदा कल्पना आवडली की ती प्रत्यक्षात आणायला वेळ लावायचा नाही, हे ओढवजींचं आणखी एक वैशिष्ट्य। 1974 साली जपानचा दौरा केला काय आणि 75 साली जनता घड्याळ बाजारात आलं काय, असा हा सगळा मामला होता। हे घड्याळ कमालीचं लोकप्रिय झालं हे सांगायला नको आणि त्यातूनच अजंता कंपनी स्थिर होत गेली।
पुढे काळाची पावलं ओळखून ओढवजींनी 1991 मध्ये ऑरपॅट इंडस्ट्रीजची स्थापना केली. 6 इमारतींचं एक संकुल बांधलं आणि आपल्या उद्योगाचा विस्तार इलेक्ट्रिक सर्किट उद्योगात केला. त्यातूनच मग इस्त्री, ब्लेंडर, कॅल्क्युलेटर अशी इलेक्ट्रॉनिक उत्पादनं त्यांनी सुरू केली. हा उद्योगही यशस्वी झाला आणि समूहाचं नावच अजंता ऑरपॅट समूह असं करण्यात आलं. इलेक्ट्रॉनिक सर्किट सोडली तर बाकीचे सुटे भाग भारतातच तयार करण्याचा कंपनीचा शिरस्ता आहे. ओढवजी यांची 3री पिढी आता या धंद्यात आहे आणि त्यांनी कंपनीची उलाढाल 5,000 कोटींवर नेण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. अजंता घड्याळांची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तुम्ही कुठलं अजंता घड्याळ वापरलंय आम्हाला कमेंट करून सांगा आणि कुठल्या ब्रँडविषयी जाणून घ्यायला आवडेल तेही कमेंट करून लिहायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टचं यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.